माझं नाव सलीम अहमद. माझं एज्युकेशन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. सांगलीमध्येच बॉर्न अँड बिल्ट आहे. माझ्या फॅमिलीमध्ये माझे आई बाबा, वाईफ आणि 3 मुलं ही आमची फॅमिली आहे. 2.5 वर्ष मी किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीमध्ये काम केलं आणि त्यानंतर 15 वर्ष मी गल्फमध्ये मिडल ईस्टमध्ये कॉस्ट कंट्रोल, क्वांटिटी सर्वेअर अँड कॉन्ट्रॅक्ट्स मॅनेजर म्हणून वर्कआउट केले. आपण एवढं सगळं कष्ट करतो, एवढी मेहनत करतोय त्यांच्यासाठी, अहोरात्र केले त्या प्रोजेक्टसाठी, तरीसुद्धा काय फीडबॅक मिळाला त्यांच्याकडून की तो अतिशय वाईट होता. त्यामुळे मी असं कन्वर्ट केलं की बाबा आपण आता काहीतरी आपलं स्वतःचाच बिझनेस वगैरे चालू करायचा. सुरुवातीला ना आम्ही हॉटेल्समध्ये कन्वर्ट होण्याचा आमचा विचार होता, पण कोरोनाची जेव्हा सेकंड वेव्ह आली ना त्यावेळी जवळजवळ मी 18 ते 20 लाखाला म्हणजे एकदम लॉसेस आले माझे. मग त्यानंतर मग आम्ही स्पायसेसमध्ये आम्ही उतरलो. आपल्या भारतामध्ये एक मोठं फूड मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सेज स्पायसेसचं नाव असावं. आता परत पॅकिंग जो इश्यू आहे त्याची जी सिलेंडर्स डेव्हलपमेंट्स आहेत, त्याचे जे बाकीचे जे मागे त्याला लागणारी जी यंत्रणा आहे दॅट इज अ ह्यूज. त्याच्यासाठी मला फायनान्शियली फार म्हणजे इश्यू होता. मग एक्झिस्टिंग माझी जी एक बँक होती त्यांच्याकडून थोडंसं लोन मी घेतलेलं होतं. दे नेवर सपोर्ट मी. ज्या लेवलला माझं फायनान्शियल सिच्युएशन होतं कोणतीही बँक असं पुढे येऊन बाबा सांगणार नाही की बाबा हे मी मला सपोर्ट करतो. SBFC म्हणजे तुमची फायनान्शियल पार्टनर आहे. तुम्हाला कोणतेही लोनची प्रॉब्लेम असू दे, फायनान्शियली इश्यू असू दे, ते अशा पद्धतीनं सपोर्ट करतात की तुमचे ते ओन फायनान्शियल पार्टनर असल्यासारखं. की कुणालाही जर लोन पाहिजे असेल, फायनान्शियली म्हणजे इश्यू असतील, ते पूर्ण फुलफिलमेंटसाठी SBFC इज़ द बेस्ट सोल्यूशन. व्यापारी तो सभी बनते हैं, लेकिन CEO बनने के लिए जो असल पिलर है ना वो फाइनेंस है, और फाइनेंस ना SBFC के साथ पॉसिबल है. गो विथ SBFC.